ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाचं 4थं सत्र नुकतंच पार पडलं। या सत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। या चर्चासत्रात शहरातील परिवहन सेवेत सुधारणा व्हावी, शालेय विद्यार्थ्यांसाठी 20 वर्षांनंतर ठाणे शहर कसं असावं, विशेष मुलांसाठी निवारा घर, घनकचऱ्याची समस्या, शहरातील वाहतूक कोंडी या उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली असून अर्थसंकल्पात देखील समावेश करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय होईल असं आयुक्तांनी नमूद केलं। या चर्चासत्रात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश बेडेकर, सरस्वती शाळेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, ठाणे जिल्हा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद वल्लाळ, दिव्यांग तसंच शरीर विक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या श्यामाश्री भोसले, समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया, नेत्रविकार तज्ज्ञ आणि निसर्ग संस्थेच्या डॉक्टर लता घनश्यामननी, प्लास्टिक विरोधी स्वयंसेवी संस्थेच्या अनुजा गुप्ते, पर्यावरण दक्षता मंचच्या सचिव संगीता जोशी, समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत, प्रवासी महासंघाचे सदस्य राजेश जाधव इत्यादी उपस्थित होते।